तर नमस्कार पब्लिक, तुमचं स्वागत आहे आपल्या परत एकदा पृथ्वीभाऊच्या ब्लॉगमध्ये. तर भावांनो, विषय असा झाला की काल रेल्वे स्टेशनवर मी एक संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. तर त्या व्हिडिओमध्ये माझा आवाज येत नाही बरोबर. तर भावांना थोडं समजून घ्या, कारण का आपल्याजवळ माहीत नाही, आपण एवढा मोठा क्रिएटर नाही, आणखीन एक छोटाच क्रिएटर बनलो आहे. फक्त एवढी कन्सिस्टन्सी ठेवली की मी 100 दिवस डेली ब्लॉग टाकला. याचा मला अभिमान वाटते की मी 100 दिवस डेली काम केले, कसलंही कारण न देता, कसलंही नेटवर्कचा प्रॉब्लेम न, म्हणजे असं कुठलंच मी कारण नाही दिलं की आज मला हे कारण आहे, आज माझी तब्येत खराब आहे, राहू द्या आज व्हिडिओ टाकायचा. म्हणजे असं मी कुठलंच कारण नाही दिलं. ऊन वारा निवारा म्हणजे काय सांगू तुम्हाला. आता प्रत्येक कसल्याही कठीण परिस्थितीमध्ये मी माझं काम केलं. काही 100 व्हिडिओ मी अपलोड केलेत, म्हणजे डेली व्लॉग टाकत गेलो मी. तर आता हळूहळू मला असं वाटते की माझ्या माइंडसेटनुसार असं मला वाटते की माझं चॅनल ग्रो होतं आहे. कारण का मला आता माझ्या यूट्यूब फॅमिलीची कमेंट येऊ राहिली. तुम्हाला सांगतो, मी एका भाऊने आपल्याला कमेंट केली की मी रेल्वे स्टेशनवर संभाजीनगरचा व्हिडिओ बनवला होता. तर त्या भाऊने मला कमेंट केली की भाऊ आणखीन परत एक माझ्यासाठी व्हिडिओ बनव आणि सगळं फुल दाखव की तिथं TC कुठे आहे, म्हणजे तिकीट घर कुठे आहे, ते सगळं रिअलिटीमध्ये दाखवतो तिने, अशी मला कमेंट केली होती भावांना. असं मला वाटायला लागलं की आता माझं चॅनल हळूहळू ग्रो होईल. तर आजच्या कंटेंटमध्ये तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की भावांना, आज मी आणलं चेहऱ्याला जरा पिंपल्स आलते माझ्या, म्हणून आपण मार्केटला जाऊन आणलेला आहे फेस वॉश. तो पण हा गार्नियर मेनचा. हा फेस वॉश इतका क्वालिटी, याचे कंटेंट तुम्हाला मी सांगतो नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. विषय असा झाला की आपल्याजवळ माईक नाही बरोबर. आपण एक छोटेच क्रिएटर आहे बरोबर. त्याच्यामुळे आपल्याजवळ माईक नाही ना, मोबाईल पकडायला स्टँड नाही. फक्त सुरुवात एक छोटेसे एक होप आहे, छोटीशी जिद्द आहे मनामध्ये, काहीतरी करायचं व्हावं वेगळं, म्हणून कॅमेरा उचलला आहे आपण. कारण का मला तर माहितीच आहे की जर का तुम्हाला आता इथून पुढं जर अचिव्हमेंट करायची असेल तर भावना तुम्हाला सगळ्यात डिपेंड करते कॅमेऱ्यावर. तुम्हाला कॅमेरा पुढे यावंच लागेल. तर त्या विषय सोडून फक्त एवढंच मला म्हणायचं आहे की समजून घ्या, म्हणजे जेणेकरून कोणत्याचा माझ्या व्हिडिओमध्ये आवाज नाही आला बरोबर, तर एक समजून घ्या की बाबा शून्यातून स्टार्टअप घेतलेलं आहे. माईक नाही, कॅमेरा नाही बरोबर व्यवस्थित. मोबाईल पण आहे, पण मोबाईल पण एवढा जुना आहे. ओप्पोची फर्स्ट कॉपी आहे. तुम्ही विचार का, 2015चं मॉडेल आहे. त्याच्यातून मी हा ब्लॉग बनवतो आहे. मी आता नंतर लॅपटॉप घेणार आहे. लॅपटॉप घेतल्यानंतर ट्रान्सफर करेलच मी माझा अकाउंट, त्याचा काही विषय नाही. पण तुम्हाला मी दाखवतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ब्लॉग मी चालू का केला, आजचा कंटेंट काय आहे आपला. तर आजचा कंटेंट राहिला फेस वॉशवर. हा बघा गाईज, गार्नियर मेनवाला ऑइल क्लिअरवाला मी फेस वॉश आणलेला आहे. ऑलरेडी मी याला यूज पण केलेलं आहे. मला याने इतकं भारी वाटलं मला हे लावल्यानंतर. तर उन्हामध्ये गेला तुमची ग्लोईंग त्वचा चिपचिपी नाही होणार. तर मला फक्त एकच सांगायचं तुम्हाला की भावांनो, जे पोरं असतात म्हणजे माझ्या वयामधले 18+ 19+ यूज करू शकताय तुम्ही. ऑलरेडी तुम्ही 20+ जरी असाल तरी तुम्ही यूज करू शकताय. पण तुमच्या चेहऱ्यावर वांग नाही राहणार. नंतर छोटे धब्बे पिंपल्स नाही राहणार. नंतर तुम्ही सनलाईटमध्ये गेलात तिथं पण तुम्हाला चिपचिपी ग्लोईंग त्वचा नाही म्हणजे असं कंटिन्यू राहणार, म्हणजे असं हे होणार नाही, काळं नाही तोंड पडणार, असं ब्लॅक डायन्सलेस नाही बनणार तुमच्या चेहऱ्यावर. तर भावांनो, तुम्हाला जर खरं सांगतो आता मनातून, मग आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि विषय म्हणजे आज एक असा विषय झाला आहे की आज माझे 2 सबस्क्रायबर वाढले. तुम्हाला सांगतो, एका क्रिएटरला एक सबस्क्रायबर काय असतोय हे त्या क्रिएटरला जाऊन विचारा. असं एक सबस्क्रायबर म्हणजे तुमच्या बाबतीत खूपच थोडा असेल. म्हणजे काय पब्लिकला, आता मी कधी बोललो की माझा अकाउंट आहे यूट्यूबला, मला विचारतात की तुझे सबस्क्रायबर केले. मी म्हणतो माझे 29 होते पहिले. मग ते म्हणायचे बस एवढेच, म्हणले 29 सबस्क्रायबर. 2 मिनिट थांब. मग ते मला म्हणायचे बस 29 सबस्क्रायबर. मग त्यांच्या बाबतीत म्हटलं तर त्यांना थोडे वाटायचे, पण एका क्रिएटरच्या नजरेतून बघितलं तर 29 सबस्क्रायबर म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. कारण का हा गोल होता ना, मी 0तून स्टार्ट केलेलं माझं एक यूट्यूब अकाउंट. फक्त 0 सबस्क्रायबर होते, फक्त आणि फक्त 0. फक्त माझ्या मनामध्ये एक जिद्द होती की आणखीन तर माझं एवढं व्हायरल नाही गेलं मी तुम्हाला सांगायला, पण माझ्यासाठी 31 म्हणजे लय मोठी गोष्ट आहे भावांनो. फक्त माझ्या डोक्यामध्ये एक विचार होता की 100 दिवस काय व्हायचे ते होऊ जा, आपल्याला डेली ब्लॉग टाकायचे, डेली ब्लॉग टाकायचे. भावांनो, आज 100+ झालेत. आज मी ऑलरेडी 100 ब्लॉगचं रेकॉर्डिंग तोडलं. मी डेली ब्लॉगचं रेकॉर्ड तोडलं. 100 व्हिडिओ अपलोड केले. आज त्याच्यापेक्षा पुढं गेलो मी 100पेक्षा. भले माझ्या चॅनलला व्ह्यूज येऊ नाही येऊ, माझं चॅनल ग्रो होऊ नाही हो, काही घेणं देणं नाही मला. फक्त माझं टार्गेट आहे की मला एवढे दिवस यूट्यूबवर काम करायचं आहे. डेली ब्लॉग टाकायचे, डेली ब्लॉग. भावांनो, तुम्ही पण स्टार्टअप घ्या. जर का तुम्हाला काही अचिव्हमेंट करायची तर लवकर स्टार्टअप घ्या, बसू नका. कारण काही वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि आपलं कोणाचं नसते भावांनो. शेवटी तुम्हाला सांगतो, आपल्या घरचे सुद्धा साथ देत नाही.
जर का तुमच्याकडे काय अचिव्हमेंट नसली तर शेवटी तुम्हाला तुमच्या पायावरच उभं होऊ नये. तर माझ्या असं मला वाटतं की तुम्ही सुद्धा हा फेस वॉश जावा मार्केटमध्ये घ्या, यूज करा आणि ह्याच्यानुसार हा यूज केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये काही काय परिणाम झाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. नंतर कधी तुम्हाला आठवण आली तर भावांनो ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा. हा तुम्हाला मार्केटमध्ये 125 रुपीजला भेटून जाईल आणि ऑनलाईन पण हा अलाव आहे, ऑनलाईन पण तुम्ही मागवू शकताय. जर का काही अडचण आली आणखीन तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा जर का तुमचा काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर. आणि जर का तुम्हाला कॉन्टेंटवर मी व्हिडिओ बनवा असं काय वाटत असेल तर मला कमेंट करा की दादा ह्याच्यावर व्हिडिओ बनव, तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. आता त्या भावाने मला कमेंट टाकली की रेल्वे स्टेशनवर व्हिडिओ बनव, तर भावांनो सध्या तर मी काही गेलो नाही कारण का माझे क्लास होते, म्हणून त्या दादाला मी सॉरी म्हणतो. पण मी नक्कीच छत्रपती संभाजीनगरचं फुल आता रेल्वे स्टेशनवर एक ब्लॉग बनवणार आहे. थोडा वेळ लागेल पण मी बनवणार, त्या दादाचा शब्द मी पाळणार. आणि त्याचंच नाही तर प्रत्येक माझ्या यूट्यूब फॅमिलीचा मी शब्द पाळणार की जेणे माझा व्हिडिओ बघितला आहे, व्हिडिओ बघून मला सबस्क्रायबर केलं आहे, मी त्यांचा प्रत्येकाचा शब्द पाळणार. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बघायचा उद्या. तर भावांनो आजच्यासाठी तुम्हाला गुड नाईट. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भले मी छोटा क्रिएटर आहे पहिले, आणि तुम्हाला सांगतो चांगल्या कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही ही एक. आता पहिल्यांदा चांगल्या कशाला मलाच बोलता येत नव्हतं. मी स्वतःचा पहिलाच व्हिडिओ माझा म्यूट करून ठेवला होता, पहिल्याच व्हिडिओमध्ये आवाज म्यूट केला होता मी. म्हणजे चांगले बोलता येत नाही ते मी पण. आता माझी क्वालिटी वाढली बोलायची, मला आता समजते काय बोलायचं काय नाही. असं वाटते मला की तुम्ही पण नवीन अकाउंट चालू केलं, तुम्हाला पण नवीन बोलता येणार नाही कॅमेऱ्यासमोर, लाज वाटेल. लोक बघू द्या, मला माहिती आहे लोक बघणार आहेत. उद्या माझ्या गावापर्यंत जाणार आहे, जर का माझा व्हायरल गेला तर माझ्या घरापर्यंत जाणार आहे, माझ्या गावापर्यंत जाणार आहे, माझ्या नातेवाईकापर्यंत व्हिडिओ जाणार आहे. मला भले लोक हसू द्या, काय व्हायचं ते उद्या, आपल्याला काय फरक पडत नाही. कारण का एक यूट्यूब क्रिएटर बनायचं म्हटलं तर सगळ्या लोकांचे टोमणे झेललेच पाहिजे. झेलले तरच कुठं त्याचं अकाउंट ग्रो होते. आणि ते जाऊ द्या, यूट्यूबचा पण जाऊ द्या, आपण यूट्यूबचा पण विषय सोडून देऊ. कोणत्या पण गोष्टीमध्ये तुम्हाला जर अचिव्हमेंट करायची असेल तर भावांनो सुरुवातीला लोकांचा विचार करायचा नाही, सुरुवातीला नाही, कधीच करायचा नाही. कारण का लोक आपलं घर चालवत नाहीत, लोक आपल्याला अडचणीला पैसे देत नाहीत. स्वतःच काहीतरी स्वतःच ब्रँड बनावं लागते भावांनो. ही लाईफ एकदाच येणार आहे आणि एकदाच जाणार आहे. जर माझा विषय थोडा डोक्यात घेतला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही पण लवकर स्टार्टअप घ्या. भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.